दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत मुलुंड पश्चिम या ठिकाणी आणि इथल्या प्रियमोदा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये जाऊन भेटणार आहोत जान्हवी जयेश नाईक वहिनींना. वैथरानगर मुलुंड पश्चिम इथली ही प्रियमोदा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला काय सांगता? अरे बापरे, मग यायला पाहिजे एकदा आरोग्यात असं बोलल्या त्या हँगिंग गार्डन मध्ये. मला बोलून दाखवलं. काय सांगताय? मग तुम्ही फाना नाही ना काढला? मग मी तिला सांगितलं तू तुझी बाबा पावर दुसऱ्या ठिकाणी भेटेल का? अरे वा. नमस्कार नमस्कार नमस्कार. सुस्वागत. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. काय आता काय बोलू तुम्ही सांगा. काय काय पाठ केलं? काहीच नाही पाठ केलं. ऍक्च्युली फार शॉर्ट नोटीस वर तयारी झाली त्याच्यामुळे एकदम सगळं ओरिजिनलच असेल. मग घ्या उघाणा. श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य जयश्रावांच्या आणि माझ्या संसारात होईल होम मिनिस्टरचे आदरातिथ्य. अरे वा वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. द्या ओळख करून सगळ्यांची. मी जान्हवी जयेश नाईक. माहेरचं माझं नाव रोहिणी दिलीप सावंत. हे माझे पती जयेश नाईक. नमस्कार. माझी मुलगी नुपूर. बर. माझे सासूबाई. नमस्कार. आणि माझी आई. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. ती माझी बहीण. नमस्कार. माझी वहिनी. नमस्कार. माझी नणंद. ही माझी एक नणंद आणि ही पण माझी एक नणंद. बरं बरं बरं. नमस्कार. आणि हा सर्व माझा शेजार आहे. माझे सासर माहेरचे सगळे शेजारी आलेले आहेत. तुमचे फार लाडके आहेत. तुम्ही त्यांचे फार लाडके आहात. हो धन्यवाद. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पार्लरचा खर्च वसूल करणारच मी आणि पैठणी मलाच मिळणार. सध्याचे वातावरण कधी थंडी कधी ऊन. आजची पैठणी जिंकण्यासाठी मी आले खोपोलीहून. नमस्कार. नमस्कार. आवाज का कमी? नमस्कार. अरे असा आवाज पाहिजे. कुठलं माहेर तुमचं? माझं माहेर मुलुंडच. मुलुंडचं. हा. आणि इथे कधी आलात तुम्ही राहायला? इथे आम्ही आता 2-3 वर्षांपूर्वी शिफ्ट झालो. ऍक्च्युली माझं सासर बॉम्बे सेंट्रल आहे पण आम्ही 3 वर्ष एकत्र होतो. मग आता 2-3 वर्षांपूर्वी इथे शिफ्ट झालो. तुमच्याशी गप्पा मारत असताना मी कुठल्या तरी स्टेशनवर बसलोय असा का भास होतो? हे जवळच आपली रेल्वेचा ट्रॅक जातो त्यामुळे सारखं आपल्याला कळतं की आपण मुंबईमध्येच आहोत म्हणून. इथूनच ट्रॅक आहे? इथून जवळच आहे. ते भोंगे वगैरे आवाज येतात ते ट्रेन सतत जात असतात. हा हा. मग तुम्हाला या गोष्टीचा आता त्रास नाही होत? नाही नाही. ऍक्च्युली आम्हाला जाणवत पण नाही. असं कोण बोलल्यावरती ध्यानात तरी हा ट्रॅक एवढा जवळ आहे. सवय झाली आहे त्यामुळे. हो ना. आणि मग घरात कोणाची जास्त घरात तिकडच्या सायरन पेक्षा मोठा आवाज असतो का कधी? असतो. माझा असतो. तुमचा असतो? असतो. बोलवा मिस्टरांना. मला त्यांना विचारू द्या. अहो बोलवा. या जरा. नमस्कार. नमस्कार. नाही खरं तर अजून मला त्यांच्या बालपणाविषयी गप्पा मारायच्या आहेत पण तुम्हाला लगेच बोलवलं कारण मला तुमच्याकडनं एका गोष्टीचं खात्री करून घ्यायची आहे की इकडचा भोंगा मोठा असतो की घरातला भोंगा मोठा असतो? घरातला. नक्कीच घरातला भोंगा मोठा असतो. हो का? जोरदार. हो. किती वेळा वाजतो साधारण? चालू असते. सुरूच असतं. सबर्बन लोकांचं. बरोबर. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मुलुंडमध्येच. इव्हन ह्याच एरियामध्ये जवळपास आधी माझं आईचं घर याच एरियामध्ये दुसऱ्या बिल्डिंग मध्ये. असं इथेच लहानाची मोठी झाली याच एरियामध्ये. शाळा पण इथलीच. लग्न पण इथलं? लग्न म्हणजे अरेंज मॅरेज आहे. सासर खुद्द बॉम्बे सेंट्रलचं आहे. काय कुठले तुम्ही? आम्ही कोकणातले सावंतवाडी अरुंदा. बर. अरुंद्याचे नाईक. अरुंद्याचे नाईक तुम्ही? बरोबर. तिथे कुठे? अरुंदा म्हणजे कुठे आलं ते? सावंतवाडी.
महाराष्ट्राची बॉर्डर, गोवा आणि महाराष्ट्र, यात महाराष्ट्राच्या बॉर्डरला अरुंदा गाव आहे आपला, सावंतवाडीच्या पुढे. मग तिकडनं गोवा सुरू होतं ना? हा, पण आम्ही महाराष्ट्राच्या बॉर्डर. अच्छा 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 अच्छा. मग तिथे कोण कोण असतं आता गावी? गावी काका असतात माझे एक, काका काकी वगैरे असं, म्हणजे सख्खे चुलत काका. बाकी आमचे 3 काका इथे. गावी जाता की नाही कधी? हो, गणपतीमध्ये जातो आम्ही नॉर्मली. पण तुम्ही मग असे आरोंद्याचे नाईक असं का सांगितलं? आरोंद्यात सगळे नाईकच आहेत आणि आरोंद्याचे नाईक फेमस आहेत. म्हणजे स्पेशली सांगायला गेलं तर आरोंद्याचे नाईक म्हटलं की बाकी व्यसनाच्या बाबतीत कोणाची एन्क्वायरी करत नाहीत. काय सांगता? अरे बापरे, मग यायला पाहिजे एकदा आरोंद्यात. आमच्या गावामध्ये म्हणजे बाकी तसले गावामध्ये कोणताच तरुण मनुष्य नाईकांकडे नाही का? नाही, दारू सिगरेट कसलंच व्यसन कोणत्याच पुरुषाला नाही. अरे वा, ते एक फार अभिमानाची गोष्ट आहे. खूप या आता सुद्धा चालू आहे, म्हणजे मागलं पाहिजे सध्याच्या पिढीमध्ये सुद्धा. काय सांगता? तुमचं बालपण कुठे? मुंबईत गेलं? मुंबईत. तुमचं बालपण मुलुंडमध्ये? मुलुंडमध्ये. मग भेटला कुठे तुम्ही? ऍक्च्युली आमचं अरेंज मॅरेज आहे, प्रॉपर विवाह मंडळात जुळलेलं आहे. त्याचा पण ऍक्च्युली एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. म्हणजे मंडळामध्ये मी आई बरोबर आणि बहिणीबरोबर गेले होते. आधी 2-3 वेळा ती लोक जाऊन आलेले, लास्ट टाइम मी गेले आणि 3-4 डिटेल्स शॉर्टलिस्ट केले आणि त्यानंतर सिस्टीम प्रमाणे फोटो भरायचा असतो. डिटेल्स जर तुम्ही शॉर्टलिस्ट केले त्याचा, तर त्याने मला पहिले 2-3 फोटो आठवले. तिसरा फोटो ह्यांचा होता, ज्या डिटेल्स काढले होते फोटो ह्यांचा, जो ऍक्च्युली ते फार हँडसम दिसतायत, पण तो फोटो जो होता तो फार कधी जुन्या टाईपचा पाठवला होता, त्यामुळे ते अजिबात चांगले दिसत नव्हते. थोडेसे असं मवाली टाईपच दिसत होते. काय सांगताय? म्हणजे ते आहेत खूप सभ्य, अगदी म्हणजे तसं जर मला त्यांना उपमा द्यायची झाली आता, तर मी त्यांना कलियुगातला राम असंच म्हणेन. कारण असा माणूस मी तर अजूनपर्यंत कधी बघितला नव्हता. आणि मला पण माहितीये की रजित मला जास्त बोलते असं वाटेल तुम्हाला, पण तुम्ही जे सहसत राहिल्यावर तुम्हाला जाणवेल की मी खरंच बोलते. पण तो फोटो असा थोडा विचित्र होता, त्याच्यामुळे मी तो फोटो म्हणून आईला असं खुणवलं की आई नको, म्हणजे हा नको, डिटेल्स आपण दुसरं भरू. तर ते जे काका तिथे उभे होते त्यांनी सांगितलं नाही तुम्ही हा नंबर घ्या ना. तर आम्ही म्हटलं नाही, तुम्ही पुढचा फोटो दाखवा. तर त्यांना नाही ते हे हट्ट करूनच बसले. नाही मी त्या मुलाला पाहिलंय, तो येतो मंडळात, तुम्ही डिटेल्स तर घ्या. तर त्या माणसाचा शब्द ठेवायचा म्हणून आम्ही डिटेल्स नोट करून घेतले. पण आम्ही ते कॉल करणार नव्हतो. घरी आलो, माझ्या पप्पांनी 3-4 जे डिटेल्स इंटरेस्टेड होतो आम्ही त्यांना कॉल केला, पण एकाचा नंबर लागला नाही, एकाचा काय लग्न जुळलं होतं. असं होऊन चौथा यांचाच नंबर उडला. तर हे ऍक्च्युली सेंट्रल रेल्वेमध्ये आहेत ऍज अ TC, आणि माझे बाबा पण वेस्टर्न रेल्वेमध्ये, त्याच्यामुळे त्यांचा इंटरेस्ट खूप वाढला. मग काय झालं पुढे? तर मग वडिलांनी फोन केला, म्हणजे यांची माहिती तर एकदम छान होती, व्यवस्थित आकर्षक होती. तर वडिलांनी फोन केला आणि ह्यांनी कॉल केला, माहिती सांगितली, ह्यांना माहिती पसंत पडली. मग भेटण्याचा प्रोग्राम झाला. तोपर्यंत माझ्या मनात असं नव्हतंच की हा करायचंय वगैरे, पण प्रत्यक्षात पाहून म्हणजे आम्ही एकदम खुशच झालो. अरे फोटोतली व्यक्ती कोण वेगळीच होती आणि प्रत्यक्षात तर खूपच सुंदर आहे, म्हणजे खूपच छान. आणि म्हणजे आम्ही तर त्या माणसाला थँक्यू म्हणेन की त्यांनी जर मला फोर्स केला नसता, आम्ही ते नंबर घेतला नसतं, तर मला एवढा चांगला जोडीदार मिळाला नसता. त्यामुळे मी खूप त्यांची आभारी आहे त्या व्यक्तीची. आणि हास्याची गोष्ट म्हणजे लग्नानंतर बऱ्याच महिन्यांनी आम्ही असं जेव्हा एकमेकांना गोष्टी शेअर केल्या, तेव्हा असं कळलं की त्याच मंडळामध्ये हे नेहमी जायचे त्यांच्या मित्राबरोबर मुली भरण्यासाठी. तर तिथे असं नोटीस बोर्डवर माझा फोटो पण लावला होता डिटेल्स सकट. तर हे नेहमी जाऊन फोटो करायचे आणि मित्राला असं म्हणायचं की हिचं नाक थोडं बरोबर नाहीये, हिच्या फोटो खूप फ्लॅश पडलाय. त्यांनी म्हणजे माझा फोटो त्यांनी सुद्धा रिजेक्ट केलेला होता. काय योग होता, त्यामुळे जुळलं. लग्नानंतर मग कुठे गेला? हनीमूनला वगैरे. लग्नानंतर हनुमानला जातात ना? किस्सा रडला होता. म्हणजे ऍक्च्युली आमचं लग्न फार लवकर जुळलं, म्हणजे जुळल्यानंतर 20-25 दिवसांचाच वेळ आम्हाला मिळाला होता. म्हणजे आम्ही भेटलोच नाही, म्हणजे लग्नाचा प्रोग्राम झाला घरी सर्वांसमोर, पण असं वेगळं भेटतात जसं तसं भेटलोच नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पसंती टळवली आणि साखरपुडा झाला. साखरपुडा होईपर्यंत आम्ही भेटलोच. आणि माझी खूप इच्छा होती की आम्ही ऍटलिस्ट थोडं काही गोष्टी तरी शेअर कराव्या जोडीदार म्हणून लग्नाच्या आधी. तर माझी इच्छा होती की हे सांगतील माझ्या वडिलांनी की मला तिला भेटायचंय, बाहेर पाठवा किंवा असं काहीतरी, पण ह्यांच्याकडून काही कॉल आला नाही. शेवटी मग साखरपुडाच्या झाल्यावरती मीच त्यांना सांगितलं की मला भेटायचंय तुम्हाला असं पर्सनली. तर त्यांनी सांगितलं की आता पत्रिका वाटणं महत्वाचं आहे की भेटणं महत्वाचं आहे. तर मी एकदम अशी हे झाले की अरे किती अनरोमॅन्टिक आहे, मी सांगते भेटायला या आणि हे भेटायला येत नाहीयेत, किती अनरोमॅन्टिक आहे. पत्रिका वाटायला म्हणजे ऑब्व्हियसली महत्वाचं आहे, पण तो जो काळ असतो की भेटणं काही बोलणं. तर शेवटी मी त्यांना फोर्स केलं. मग आम्ही भेटलो साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी. कुठे भेटला होता? हँगिंग गार्डनला गेलो दोघे. तर गेलो आम्ही, भेटलो, फिरलो. परत माझा तोच विषय होता की मला पत्रिका हे ते सगळं. त्यावेळी तिने मला टोमणा मारला की काय तुम्ही जरा पण म्हणजे रोमॅन्टिक नाही आहात एकदम. असं बोलल्या त्या हँगिंग गार्डन मध्ये? तर मला बोलून दाखवलं तिने. मग
नंतर आमचा प्लॅनिंग होता पिक्चर बघायचं त्याच दिवशी. हा सेम म्हणजे मग तुम्ही म्हणालात नाही पत्रिका वाटायची. बरोबर. आणि काय थिएटरला गेलो कारण आमच्या जवळच होतं आणि फना पिक्चर लागलेला होता आमिर खानचा रिलीज झालेला त्या. तर आम्ही गेलो पिक्चर बघायला. त्यात पूर्ण वेळ माझ्या डोक्यात तेच पत्रिका वाटायची. नाही अनरोमॅन्टिक अनरोमॅन्टिक असं बोललेलं. म्हणाली मला. त्यामुळे मी पिक्चरची नावं सुरू झाल्याबरोबर तिचा हात मी हातात घेतला. काय सांगताय. मग तुम्ही फणा नाही ना काढला. म्हणजे प्रूव्ह करून दाखवला की मी रोमॅन्टिक आहे असं. अरे देवा. तर जो मी हात हातात घेतला तो शेवटची नावं सोडलाच थोडेफार 3 तास मी तो हात हातात घेऊन माझ्या हाताला मुंग्या आल्या, घाम फुटला, पण मी बोलू तरी कशी की हात सोडा. परत हे काय म्हणतील की अशी काय ही ठरते. आता ही अनरोमॅन्टिक आहे. काय इंटरेस्टिंग आहे. पण इंट्रोला काय खाल्लं की नाही काय खाल्लेलं नाही. खाल्लेलं का काय आठवत हा चिक काय पॉपकॉर्न वगैरे काय. मग ते हात धरूनच गेला होता दोघे. नाही बरं त्या फणा चित्रपटातलं गाणं म्हणाला दोघांनी. दोघांनी बोलू. हा हाताला हात पण असं नाही. 1 2 3. मेरे हाथ में तेरा हाथ हो सारी जन्नतें मेरे साथ हो तू जो साथ दे तो क्या ये जहां तेरे प्यार में हो जाऊं फना. अरे गाणं पण बरोबर होतं. सिच्युएशनल गाणं पण. सिच्युएशनल गाणं होतं. पण आता इथे 8 वस्तू येणार आहेत. त्या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. चालेल. 1 रुपयाचा टॅग कुठेतरी आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे. हा त्यांना विचारू शकते कोणतं घ्यायचं. हो, विचारा ना. हातात हात धरायचा आहे का. कोणती ठेव. ये ना ताई. 1 हा आधी बघा उघडून. अच्छा उघडून बघा. 1 रुपया असेल तरच त्या मिळणार, नाही तर परत 1000 रुपये मिळाले तुम्हाला. चला अजून 3 संधी आहेत. घेऊ का. घ्या ना मग. 10. आणखी एक वस्तू तुम्ही घेऊ शकता. काय की मला 20. 1031 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अजून नमस्कार. आता सगळ्यांनी आरोप करायचे आहे ना. सासूबाई तुमच्यापासून सुरुवात. हट्टी आहे पुष्कळ ते. आणि घाई गडबड खूप तिची. घाई 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 आणि हट्टी आहे. आरोप म्हणजे काय नाही. फास्टरच हवी होती मला बायको. फास्टर म्हणजे कसं आजकाल जॉब करायचं, घरातलं बघायचं, मग सगळं नाही बरोबर केलंच पाहिजे. कळलं आई. पुढचा आरोप. तिला रडायची फार सवय आहे. रडायची. साधा रुमाल हरवला तरी सुद्धा ती पहिली रडणार. टेलर कडून ड्रेस शिवून आणले की ते पिशवीमधून काढून बघणार आणि रडणार. माझे ड्रेस चांगले नाही शिवले. आणि ते घातल्यानंतर तिच्या 4 मैत्रिणी म्हणणार रोहिणी ड्रेस छान आहे हा. तेव्हा तिला पटतं की चांगला शिवलाय. मग आपण पहिला रडून नेणार. रडून घेणार. काय नाही ते आहेच तशी हळवी. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती तिला जरा काय रडायला येतं. पण ते चांगलं आहे ना. चांगल्या व्यक्तीचं उदाहरण आहे ना ते. काय भाऊक असणं म्हणजे चांगलं आहे ना. हो पण त्या घाऊक रडतात. अजून कोणाला काय सांगायचं. तिची बहीण आहे. बोला. आणि तिला कपड्याची घडी अजिबात करता येत नाही. तिचं कपाट पाहिलं ती असं रोल करून कपडा आत टाकणार. जेव्हा ती माहेरी येते तेव्हा आमचं पण कपाट मग असं असतं ती गेल्यानंतर. काय मान्य आहे का आरोप. आरोप मान्य म्हणजे कसं. आता मी काही गोष्टींमध्ये स्पेशलिस्ट आहे तर त्याच्यात तिला कशाला इन्व्हॉल्व करा ना. मला सगळ्यात चांगली घडी घालता येते म्हणून मी तिला सांगितलं तू तुझी पावर दुसऱ्या ठिकाणी युटिलाइज कर. अरे वा. छान छान. आपलं काय म्हणणं आहे. वहिनी आहे मी तिची. बोला. आमच्याकडे माहेरी जेव्हा येतात त्या खूप बोलतात म्हणजे समोरच्या माणसाला बोलायलाच देणार नाही. फक्त बोलतच जाणं आम्हाला बस झालं असं लिटरली करावं लागतं. नाही ते चांगलं सगळं हे चांगलंच आहे. जे जे आता बोलतायत ते ऍक्च्युली माझ्या पतीने खूप चांगलं आहे. कारण की उगाच मी जाऊन मी बडबड करण्यापेक्षा तिने बडबड करून त्यांना एंटरटेन केलं बरं. मला शांतपणा मिळतो तिथे. बरं आता स्वभाव चांगलं काय त्यांच्या ते सांगा. मन मिळावं आहे. मन मिळावं आहे. समजून घेते. काय हो. ती जितकी सुंदर आहे ना तितकाच स्वभाव तिचा सुंदर आहे. हो हो आई. हो त्या बरोबर सांगताय अगदी.
सगळ्यांना मिळून मिसळून घेणार. कोणाला मदत करायची असेल तर पहिला नंबर तिचा. सगळ्यात भाग घेणार सगळ्या कार्यक्रमात काही असू दे. डान्स खूप छान करते. हो बर. डान्स खूप छान. स्कूल पासून ते बिल्डिंग पर्यंत प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये ती पहिली असते. तिला नेहमी डान्स मध्ये फर्स्ट प्राइजच मिळतं, नेहमी फर्स्ट प्राइज. खूप छान डान्स करते. या मोठ्या का? हो, मी लहान वेळ. मग तुम्हाला कशी प्रत्येक वेळेला ताई म्हणून? कधी असं ताई असं नातं नव्हतंच आमचं, नेहमी मैत्रिणीच. आम्ही प्रत्येक गोष्टी शेअर करतो. आमची आई आणि आम्ही दोघी, आम्ही मैत्रिणी. आणि तिने मला कधी असं मोठी बहीण धाकात ठेवलं असं कधीच नाही केलंय. नेहमी लाडाने सगळं समजवून सगळं छान छान वागवलं. खूप छान आहेत, मनमिळावू आहेत, माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. अरे वा. बर. माझा एक्सपिरियन्स. आम्ही संकल्पसिद्धी बिल्डिंग मधून आलेले तिचे शेजारी सासरचे. पण आमच्यामध्ये ती आमच्या बिल्डिंग मध्ये आल्यापासून आमच्या मजल्यावरती एवढ्या ऍक्टिव्हिटीज चालू झाल्या आहेत की आता ती इथे राहत असली तरी आम्ही तिला तिथे बोलवून घेतो आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही सेलिब्रेट करतो. म्हणजे ह्या नसतात तर तुम्ही सगळं नाही नाही, ऐका, तिचं नाव जानवी आहे, आम्ही जानू बोलतो, पण आमच्या ह्याची ती जान आहे. क्या बात आहे. हो का? बर. नाही, कोणी आलं गेलं पाहुणे वगैरे तर ते अगदी आग्रहाने अगदी सगळ्यांना बोलवते आम्हाला फोन करून वगैरे, काही असेल तरी. आणि आदरा तिथे एकदम खूप छान करते. तुम्ही कसं कौतुक करा? काय नाही, जे म्हणजे जे माझे गुण होते, माझे विचार होते, त्याला एकदम साजेशी म्हणजे समाजसेवेचं भान हे महत्वाचं. तिचा जो मेन मला आवडणारा आहे की बाहेर रस्त्यावर कोण कचरा टाकत असेल तरी त्याला रोखणारी आहे की एक डस्टबिन आहे किंवा म्हणजे एवढी ती हे आहे. बाहेर ती रोखतो काय, एक वेळ मी कोणाला बोलणार नाही, गप्प बसतो, पण तो एक तिचा एकदम चांगला गुण आहे की बाहेर समाजसेवा किंवा जे बाहेरचं सामाजिक भान आहे ते तिला उत्तम आहे. बरं, आता स्वतःमध्ये काय बदल करणार आणि या आरोपांबद्दल कौतुकाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी सर्वांनी कौतुक केलं, खूप आभारी आहे सर्वांची. आणि सर्वांचे आरोप बरोबर आहेत. ऍक्च्युली ते सर्व अवगुण माझ्यामध्ये आहेत, ते सर्व मला सांभाळून माझ्यावर राहत आहेत, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. बरं, आता या नव्या बदलासाठी झी मराठी कडून हा तन्मणी तुमच्यासाठी अभिनंदन. घ्या एक चिठ्ठी, एक नाव घ्या, कुठली पण एक चिठ्ठी होती. द्या इकडे, लगेच काय बघायची. नाव आहे सुमेधा रोडे. सख्या शेजारी. नाव सांगा. सुमेधा रोडे. कुठे राहता? संकल्पसिद्धी बिल्डिंग, बॉम्बे सेंट्रल. आता इथे कोण कोण आहे बरोबर? इथे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत, माझ्या शेजारच्या. म्हणजे पैठणी घेऊन डायरेक्ट स्टेशनवरून निघणार वाटतं तुम्ही? बघूया आता काय ते. तुम्ही देऊ नका पैठणी. शुभेच्छा आहेत तुम्हाला. बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये दोघींनाही 10-10 संधी मिळणार आहेत. या ठिकाणाहून चेंडू टाकायचा. लक्षात ठेवा, पहिली जी लाल रंगाची रिंग आहे त्याच्या अलीकडे एकतरी टप्पा पडणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तो चेंडू पलीकडे कुठल्या 2 रिंगच्या मधून जाणार तितके गुण मिळणार. म्हणजे पहिल्या टप्प्यावर जर चेंडू बाहेर गेला तर 1 गुण, मग 2, 3, 4 आणि सगळ्यात शेवटी स्ट्रेट बाहेर गेला तर 5. अशा तऱ्हेने दोघींना 10-10 संधी आहेत. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तुमच्यापासून सुरुवात. एक. अरे वा. 5. अरे वा. 11. तुम्ही थांबा. खेळू का? हा, खेळा. 3. 5. 10. 11. 11 आणि 11 ही गुणसंख्या. बघूया आता काय होणार. या. अरे वा. 11 आणि 5 16. 17. 20. 25. या बघा, जिंकायला 15 पाहिजे.
11 आणि 4 15. एकोणीस 24 25. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही घरी मिस्टरांना द्या. हा, सांगा मुलुंडला गेले आणि घेऊन आले. उपविजेत्या ठरल्या नाईक वहिनी. नाईक वहिनींना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रोडे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. प्रियम मोदा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मुलुंड पश्चिम या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.